मित्र हो, नमस्कार, सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय. मित्रांनो, आलोकशाही प्रस्तुत बुद्ध जयंती ऑनलाईन व्याख्यानमाला महोत्सवामध्ये गेले काही दिवस आम्ही आपल्यासमोर बुद्धाच्या अनुषंगाने विविध त्याच्या पैलूंचा वेध घेणारा, बुद्धाच्या तत्वज्ञानाचा वेध घेणाऱ्या अनेक विषयांवरचे व्याख्यात्यांना आपल्यासमोर आम्ही घेऊन आलो आणि त्याला आपली पसंतीची पावती लाभते आहे. ही आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि जमेची बाब आहे. मित्रांनो, वारकरी संप्रदाय आणि परंपरा ही बृहन महाराष्ट्राच्या मनीमानसीच नव्हे तर अगदी मातीत रुजलेली आहे. इथल्या माणसातली सहिष्णुता, सद्भाव, आल्या गेल्यांविषयीची त्याची प्रीती, जिव्हाळा या साऱ्याच मूळ कुठंतरी या वारकरी परंपरेच्या द्वारेच त्याच्यामध्ये खोलवर रुजलेलं आहे असं मला वाटतं. आणि महाराष्ट्राच्या संत परंपरेतून आकारला आलेला हा भक्ती संप्रदाय इथल्या सामाजिक भोवतालाला भक्ती आणि सन्मार्गाच्या वर्तणुकीची शिकवण देणार आहे. ज्ञानदेवांपासून तुकारामांपर्यंत हा प्रभाव खूप सखोल आहे. थोडं बारकाईनं पाहिल्यास संतांची शिकवण आणि गौतम बुद्धाचं मानवतेचं तत्वज्ञान यात अनेक ठिकाणी आपल्याला आश्चर्यकारकरित्या साम्य आढळतं. आणि अखेर शेवटी काय आहे की दोहोंचं कार्य हे विषमता निर्मूलन आणि त्यातून समता प्रस्थापना हेच असल्यामुळं ते आपल्याला साम्य तसं दिसतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा पंढरीचा विठ्ठल हा बुद्धच असल्याबाबतचं संशोधन करावायचं होतं. इतकं साम्य बाबासाहेबांना त्यामध्ये आढळलेलं होतं. मात्र त्यांचं अकाली निर्वाण झाल्यामुळं त्या विषयावरती ते पुस्तक ग्रंथ लिहू शकले नाहीत. हे आपल्यासाठी फारच मोठं ज्याला काय म्हणू मोठी हानी आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळं या व्याख्यानमालेच्या अंतर्गत वारकरी संप्रदायावरील बौद्ध तत्वज्ञानाचा प्रभाव हा विषय घेऊन त्या अनुषंगानं काही चर्चा घडवून आणण्याचं आम्ही ठरवलं. आणि स्वाभाविकपणानं आमच्यासमोर नाव आलं ते आमचे तरुण मित्र, पत्रकार, लेखक, संपादक असणारे आयुष्मान सचिन परब यांचं. सचिन परब गेली अनेक वर्ष मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये आपल्या कामगिरीची मोहर त्यांनी उमटवलेली आहेच. मात्र डिजिटल माध्यम हाताळणाऱ्या सुरुवातीच्या काही मोजक्या पत्रकारांमध्ये सचिन परब यांचा समावेश होतो. गेली काही वर्षे संत परंपरेला समर्पित असणारं रिंगण असं वार्षिक ते दरवर्षी आषाढी एकादशीला प्रकाशित करत असतात. गेल्या काही वर्षांमध्ये रिंगणकार सचिन परब म्हणूनही महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर लोक त्यांना ओळखू लागलेले आहेत. वारकरी संप्रदायामध्ये त्यांची ओळख त्यांनी स्वतंत्र स्वरूपाची निर्माण केलेली आहे. आणि आजवर त्यांनी संत नामदेव, चोखामेळा, जनाबाई, निवृत्तीनाथ, विसोबा खेचर, गोरोबा कुंभार, सावतामाळी आणि सोपानदेव या संतांच्या वरती दर्जेदार स्वरूपाचे विशेषांक प्रकाशित केलेले आहेत. या संतांचा अत्यंत बहुआयामी स्वरूपाचा संशोधकीय दृष्टिकोनातून वेध घेण्याचा प्रयत्न सचिन परब हे या रिंगणच्या माध्यमातून करत असतात. आणि त्यांच्या या प्रयत्नाचं राज्यातच नव्हे तर देशभरातून कौतुक झाल्याचं आपल्याला दिसून येतं. असे सचिन परब आज आपल्याला वारकरी संप्रदायावरील बौद्ध तत्वज्ञानाचा प्रभाव या विषयावरती मांडणी करणार आहेत. या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर ऐकूया सचिन परब यांना. नमस्कार. सुरुवातीला एक कविता. मी हाका मारतोय तुला, मी हाका मारतोय तुला, हे अदृश्य उकळते माझे अंतःकरण, उकळते माझे अंतःकरण, आणि होत आहेत आतमध्ये स्फोट, आणि होत आहेत आतमध्ये स्फोट. अरे स्वातंत्र्य जवळ तरी ये, हे महारवाडे बघ, हे दैन्य बघ, हे दास्य बघ, हे दुःख बघ.
हे स्वातंत्र्य जवळ तरी ये, हे महारवाडे बघ, हे दैन्य बघ, हे दास्य बघ, हे दुःख बघ, पण स्वातंत्र्य अदृश्यच. असा उद्वेग व्यक्त करून कवी पुढे म्हणतो, अरे ती माझी बंदूक तरी द्या, अरे ती माझी बंदूक तरी द्या, नाही तर तुक्याची वीणा तरी द्या. अरे ती माझी बंदूक तरी द्या, नाही तर तुक्याची वीणा तरी द्या. गावोगावी जाईन म्हणतो, या वीणेवर क्रांतीची कीर्तने गाईन म्हणतो. गावोगावी जाईन म्हणतो, या वीणेवर क्रांतीची कीर्तने गाईन म्हणतो. ही कविता आहे बाबूराव बागुल यांची. आश्चर्य वाटेल, आंबेडकर वादाचं मार्क्सवादाशी जोडून एक नव तत्वज्ञानाची सांगड घालण्याचा प्रयत्न करणारा एक इतका मोठा कवी, ज्याला आपण खरं तर नोबेल द्यायला हवं, पण साहित्य अकादमीने देखील सन्मानित करू शकलो नाही, इतका मोठा कवी. तो कवी आंबेडकरवादी आहे. आंबेडकरवाद म्हणजे काय आहे ते त्याला पक्क माहिती आहे. बुद्धाचं तत्वज्ञान नेमकं काय आहे ते देखील त्याला माहिती आहे. तरी देखील तो म्हणतो की जर क्रांतीची कीर्तने गायची असतील तर त्याला तुकोबाची वीणा हवी आहे. एकतर हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मला बंदूक तरी द्या, नाहीतर तुक्याची वीणा तरी द्या. आज आपला विषय आहे बुद्ध तत्वज्ञानाचा संप्रदायावरील प्रभाव. बुद्ध तत्वज्ञान धारा आणि वारकरी विचारधारा यांच्यातला ऋणानुबंध असा विषय आहे. तो ऋणानुबंध जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर बाबूराव बागुल तुक्याची वीणा का मागतायत हे आपल्याला समजून घ्यावं लागेल असं मला वाटतं. आपल्याला जर बुद्ध तत्वज्ञानाकडे जायचं असेल तर माझ्यासारखा आज माझं वय 44 या पिढीचा प्रतिनिधी जो काही बुद्ध समजतो, जो काही बुद्धाच्या वाटेने जातो, ती वाट त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेली असते. म्हणजे आता जी काही गोयंका गुरुजींची विपश्यना वगैरे आहे त्या रस्त्याने बुद्धाच्या तत्वज्ञानाकडे जाणारेही लोक असतील, पण तो आपला प्रांत नाही. आपण विचारधारेशी संबंधित जेव्हा विचार करतो तेव्हा प्रामुख्याने आपल्याला बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून हळूहळू बुद्धाच्या तत्वज्ञानाकडे जाणारीच दिशा दिसते. बाबासाहेबांच्या अगोदर त्याच बुद्धाची दिशा दाखवणारा महाराष्ट्रातले जे विचारवंत होऊन गेले त्याच्यामध्ये विठ्ठलरामजी शिंदे हे फार महत्वाचं नाव आहे. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे असं मला वाटतं. कारण त्यांनी देखील भागवत धर्म आणि बुद्ध धर्म याची एक दिशा आपल्याला दाखवून दिली. स्वतः विठ्ठलरामजी शिंदे हे प्रार्थना समाज आणि त्यापेक्षाही ब्राह्मो समाजाशी आणि बुद्ध तत्वज्ञान याचा दुवा आपल्याला बांधून देतात. तिसरं महत्वाचं म्हणजे धर्मानंद कोसंबी असं मला वाटतं. धर्मानंद कोसंबी हे ज्यांनी भारताला खऱ्या अर्थाने नव्या युगामध्ये खऱ्या अर्थाने बुद्ध तत्वज्ञान, बुद्ध धम्माची, बुद्धांच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून दिली ते धर्मानंद कोसंबी. धर्मानंद कोसंबींनी देखील असं म्हटलंय की मी तुकारामांच्या सेतूवरून बुद्धाकडे गेलोय. म्हणजे ही देखील वाट आपल्याला तिथपर्यंतच घेऊन जाते. आणि मग अशा वेळेस आपल्याला समजून घ्यावं लागेल की तुकोबा म्हणजेच वारकरी तत्वज्ञान किंवा वारकरी विचारधारा, आणि आपण ज्या मार्गाने बुद्धाच्या दिशेने जातो तो म्हणजे आंबेडकर वादाचा किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मार्ग. तर त्याच्यामध्ये काही हे सूत्र आहे की नाही, तुकोबांचं सूत्र, वारकरी तत्वज्ञानाचं सूत्र आहे की नाही, हे आपण समजून घेण्याचा एक थोडासा प्रयत्न करू. तर मला असं वाटतं तर आपण वारकरी तत्वज्ञान आणि बुद्ध तत्वज्ञान ह्याच्यातला जो काही दुवा आहे तो समजून घेऊ शकतो. आपल्याला सगळ्यांना म्हणजे अनेकांना हे माहित असेल की मूकनायक हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पत्र होतं, म्हणजे वर्तमानपत्र होतं, त्याचं जे ब्रीद होतं म्हणजे आजच्या भाषेमध्ये ज्याला आपण टॅगलाईन म्हणू शकतो, तर तशी जी गोष्ट आहे ती तुकोबांचा अभंग होता.
काय करू आता धरून या भिड, म्हणजे मूकनायकची भूमिका काय आहे ते सांगताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर आपल्या मास्थेड म्हणजे लोगो जो मूकनायकचा होता त्याच्या खाली ज्या 2 ओळी लिहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये लिहितात, काय करू आता धरून या भिड, निशंक हे तोंड वाजविले, नवे जगी कोणी मुक याचा जाणं, सार्थक लाजूनी हित नव्हे. आपल्याला आश्चर्य वाटतं की तुकोबा कसे काय मूकनायकच्या ब्रीद वाक्याला जातात, आणि तुकोबा मूकनायकच्या ब्रीद वाक्याला जातात ते जातातच, पण माऊली ही बाबासाहेबांच्या बहिष्कृत भारतच्या ब्रीद वाक्याजवळ जातात. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी मधली ओवी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपलं ब्रीद वाक्य बहिष्कृत भारतचं म्हणून वापरतात. ज्या पद्धतीने बाबूराव बागुल तुकयाची विडा मागतात, तसंच नामदेव ढसाळ निशंकपणे सांगतात, म्हणजे विचारही करू नये अशा पद्धतीने सांगतात की मराठीतला सर्वोत्कृष्ट कवी हा तुकाराम आहे. त्याच अर्थाने हे काही उगाच आलेलं नाही, हे देखील बाबासाहेबांकडूनच आलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अत्यंत, आज आपल्याला धक्का बसेल पण असं सांगतात की जर तुकारामाची गाथा आणि ज्ञानेश्वरी याशिवाय मराठीतलं सगळं साहित्य हे समुद्रामध्ये बुडवलं तरी चालेल. म्हणजे जर मराठीचं साहित्य काय असेल तर ते फक्त तुकारामाची गाथा आणि ज्ञानेश्वरी एवढंच आहे. हे उगाच सांगत नाहीयेत. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य मला तर फारच आवडतं. ते म्हणजे असं म्हणतात की माझ्या इतका मराठी संत कवींचा खोल अभ्यास केलेली फार थोडी माणसे असतील. म्हणजे मी जितका मराठी संत कवींचा अभ्यास केलाय ना, तितका फार थोड्या लोकांनी केला असेल हो. तुम्ही काय मला संत कवी वगैरे सांगता, अशा पद्धतीचं छातीठोकपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय उगाच काय अशी वाक्य बिक्य फेकणारा, म्हणजे आत्ताचे जसे नेते मंडळी किंवा आम्ही आमच्यासारखे पत्रकार काही विधानं करत असतात, तसं काही नाही. प्रत्येक वाक्य आहे त्या वाक्याला मोल आहे, त्या प्रत्येक शब्दाला अर्थ आहे आणि त्या प्रत्येक शब्दाच्या मागे एक साधन आहे. आणि म्हणून जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं सांगतात की संत कवींचा, मराठी संत कवींचा जितका खोल अभ्यास मी केलेला आहे तितकी फार कमी माणसं असतील, तर त्याला अर्थ आहे. मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा एका कबीरपंथी कुटुंबामध्ये झालेला आहे. त्यांनी लहानपणापासून कबीरांचे दोहे घरामध्ये ऐकलेले आहेत. नुसते कबीरांचे दोहे कोणी असू शकत नाही की मराठी कुटुंबामध्ये फक्त कबीरांचे दोहे गायले जातात. कारण मुळामध्ये कबीर म्हणजे वारकरी नाही, हे आत्ताच आपलं विचार आहे. असं होतं की वारकरी जो पारंपरिक कीर्तनकार आहे ना, तो वारकरी संतांच्या शिवाय बाकी कोणाची कोटेशन्स आपल्या कीर्तनामध्ये वापरू शकत नाही, असा प्रघात आहे. म्हणजे आत्ताची काही कीर्तनकार असतात ते सिनेमाची गाणी काय गातात, लोकगीतं काय गातात आणि कसले कसले श्लोक काय म्हणतात किंवा हिंदी कविता काय म्हणतात, शेरोशायरी काय म्हणतात. पण वारकरी कीर्तनकारामध्ये, वारकरी कीर्तनाच्या परंपरेमध्ये त्याला काही अर्थ नाही. वारकरी कीर्तनाची परंपरा सांगते की तुम्ही फक्त वारकरी संतांचेच कोटेशन्स द्यायला पाहिजेत. वारकरी संतांचेच अभंग किंवा ओव्या या उद्धृत करायला पाहिजेत. आणि मग त्यामध्ये निळोबारायांपर्यंतच्या म्हणजे निवृत्ती ते निळोबा ही जी संतांची परंपरा आहे, त्यांच्यातली काव्य म्हणजे त्यांच्यातले अभंग ओव्या आणि त्यांचे दाखले हे द्यावेत, अशी एक एक प्रघात आहे. आश्चर्य वाटेल की महाराष्ट्रातले असून देखील संत किंवा समर्थ रामदासांचे, रामदास स्वामींचे कुठलेही श्लोक वारकरी परंपरेत उद्धृत केले जात नाहीत. कारण त्यांचं सांगणं असं आहे की ते फार मोठे आहेतच, त्याच्याबद्दल काही वाद नाही, त्यांना नाकारायचंही नाहीये, पण तो वारकरी परंपरेचा भाग नाही. रामदास स्वामी हे वारकरी परंपरेचा भाग नाहीये, त्याच्यामुळे आम्ही काही त्यांचे अभंग वारकरी परंपरेत, वारकरी कीर्तनामध्ये वापरणार आहेत. तुम्हाला जे वापरायचे असतील ते वापरावे. मात्र तेच वारकरी कीर्तनकार हे कबीराचे दोहे मात्र वापरतात, म्हणजे कबीराचे दोहे वापरले जातात. याचा अर्थ असा असतो की कबीराचं तत्वज्ञान आणि वारकरी तत्वज्ञान हे एकच आहे.
हा, म्हणजे महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर दूर वाराणसीमध्ये असलेले कबीर हे वारकरी असतात. मात्र महाराष्ट्रातलेच रामदास स्वामी हे वारकरी नसतात. असं का होतं? एकतर तुकोबारायांनी कबीरांचा उल्लेख वारकरी संतांनी वारंवार केलेला आहे. तुकोबारायांनी आपले जे 4 पूर्वसुरी सांगितलेत, त्याच्यामध्ये कालानुक्रमे पहिले नामदेव आहेत, त्याच्यानंतर ज्ञानेश्वर माऊली आहेत आणि त्याच्यानंतर जर तिसरे कोण असतील तर ते कबीर आहेत. त्याच्यानंतर एकनाथ महाराज आहेत. हे 4 पूर्वसुरी तुकोबारायांचे आणि मग त्याच्यामध्ये तुकोबारायांचा उल्लेख करून हे संत पंचक असं तयार होतं. वारकरी परंपरा ज्या वेगवेगळ्या पद्धतीने सांगितली जाते, त्याच्यामध्ये नामयाचा तुका, ज्ञानाचा एका आणि कबीराचा शेखा अशी परंपरा सांगितली जाते. म्हणजे नामदेवरायांचे तुकोबाराय, ज्ञानेश्वर माऊलींचे एकनाथ बाबा आणि कबीरांचे शेख मोहम्मद बाबा, श्रीगोंद्याचे शेख मोहम्मद, हे वारकरी संप्रदायातलं फार महत्वाचे कवी आहेत. ही परंपरा आहे. मी जेव्हा युवा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून जे भाषण केलेलं आहे, त्या भाषणामध्ये मी अशी मांडणी केली होती की याच्यामध्ये ही परंपरा पूर्ण होत नाहीये. नामाचा तुका, ज्ञानाचा एका, कबीराचा शेखा याबरोबर जोपर्यंत चोख्याचा भिया जोडला जात नाही, तोपर्यंत ही परंपरा खऱ्या अर्थाने पूर्ण होणार नाही असं मला वाटतं. कारण ही चोख्याचा भीमा ही परंपरा वारकरी संप्रदायाचंच एक, वारकरी संप्रदायाचा भाग नसेल पण वारकरी विचार परंपरेचा एक भाग आहे असं माझ्यासारख्या वारकरी विचार परंपरेविषयी अत्यंत श्रद्धा असलेल्या माणसाला वाटतं. हे उगाच वाटत नाहीये. म्हणजे मी जे उदाहरण सांगते की उगाच मुकनायकच्या ब्रीद वाक्य म्हणून तुकोबांचा अभंग येत नाही. उगाच माऊलींची ओवी ही बहिष्कृत भारतचं हे म्हणून येत नाही. जेव्हा म्हणजे असे अनेक संदर्भ आपल्याला सापडू शकतात. म्हणजे एकनाथ महाराजांच्या नावाने जेव्हा एक इन्स्टिट्यूट सुरू होते, तेव्हा त्याच्या भाषणात भाषण जी अवेलेबल्स आहेत आपल्याकडे, त्याच्यामध्ये खूपच प्रेमाने बाबासाहेब हे संत एकनाथांचा उल्लेख करतात. आणि जेव्हा बाबासाहेब हे आपलं आंदोलन, आंबेडकरी आंदोलन सुरू करतायत, अस्पृश्यते संपवण्याचं आंदोलन करतायत, जातमुक्तीचं आंदोलन करतायत, तेव्हा त्यांच्या सोबत येणारे अनेक अनुयायी हे वारकरी संप्रदायाने दिलेले आहेत, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. मुळातली जी आपण म्हणतोय की कबीराची जी मूळ परंपरा आहे ना, ती आम्ही वारकरी मानतो आहोत. म्हणजे वारकरी परंपरा आणि वारकरी संप्रदाय हा कबीराला आपला मानतोय, ही पहिली एक गोष्ट. तो कबीराला कसा आपला मानतो त्याची काही उदाहरणं मी मगाशी दिली, पण त्याच्याबरोबर कबीराचं एक देऊळ हे पंढरपुरामध्ये आहे आणि कबीर आणि कबीरांचा पुत्र किंवा शिष्य कमाल हे दोघ जण तिथून महाराष्ट्रात आलेले आहेत आणि त्यांनी इकडे समाधी घेतलेली आहे. किमान कमाल जे कबीरांचे शिष्य आहेत त्याची समाधी ही पंढरपुरात आहे. अशी ती पंढरपुरात तेवढी जुनी समाधी आहे. निदान तशी श्रद्धा वारकऱ्यांमध्ये आहे आणि ती कबीर मठ हा चंद्रभागेच्या किनाऱ्यावर आजही आहे. जेव्हा कबीर हे महाराष्ट्रात आले होते आणि ते पंढरपूरला आले होते, अशी कहाणी, अशी आख्यायिका महाराष्ट्रामध्ये सातत्याने सुरू आहे. अनेक अभंगांमध्ये हे दिसतं. पण कबीर हे महाराष्ट्रात जे काही आले होते ते पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी वगैरे आलेले नव्हते, तर ते जनाबाईला भेटायला आले होते. संत जनाईंना भेटायला आले होते, अशी ती आख्यायिका सांगते. कारण इतकं जबरदस्त जनाबाईंचं व्यक्तिमत्व आहे. तर बाबा कमालाला, आपल्या लेकाला किंवा आपल्या शिष्याला भक्ती काय असते बाबा, नेमकं एखाद्या चळवळीचं नेतृत्व कसं करायचं असतं बाबा, ते दाखवायला कबीर इकडे घेऊन आलेले असतील, अशी एक शक्यता माझ्यासारख्या माणसाला वाटते. आणि तसंच झालं असेल.
मग त्याच्या कथा आहेत खूप, कबीर इकडे आले जनाबाईंना भेटले वगैरे वगैरे. कालानुक्रमे हे बसणार नाही, म्हणजे ऐतिहासिक जेव्हा काल आपण ठरवतो त्याच्यात ते बसणार नाही. पण जनाबाईंचा जो काही प्रभाव होता तो टिकलेला होता, आणि संत जनाईंचा प्रभाव टिकलेला तो बघण्यासाठी कबीर नक्की त्या काळात तिथे आलेले असतील, असं आपण गणित मांडू शकतो. जशी आता तुकोबारायांची पालखी देहूवरून निघते आणि पंढरपूरला जाते. माऊलींची पालखी आळंदीवरून निघते, ती पंढरपूरला जाते. संत एकनाथांची पालखी पैठणवरून निघते, इकडे जाते. गजानन महाराजांची पालखी निघते, इकडे येते, पंढरपूरला येते. अशा ज्या अनेक पालख्या, आता तर शेकडो पालख्या ज्या निघतात, तर तशी एक पालखी वाराणसीहून कबीरांची पालखी पंढरपूरला येत असे, असे संदर्भ आपल्याला सापडतात. असे संदर्भ देणारे हे कोणी छोटा मोठा माणूस नाही, तर न्यायमूर्ती रानडेंनी जे पहिलं डॉक्युमेंटेशन वारीचं केलं आतापर्यंतचं, त्याच्यामध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख आहे. मुळातून तो सगळा शोध घेण्याची गरज आहे. सांगण्याची गोष्ट ही की जे पूर्वसुरी बाबासाहेबांना वाटतात की जे आपली परंपरा आहे, तो कबीर हा वारकरी संप्रदायाशी जोडलेली गोष्ट. दुसरं महत्वाचं म्हणजे ज्योतिबा. ज्योतिबांची पूर्णच्या पूर्ण ही सत्यशोधकांची जी परंपरा आहे, त्यांच्या सोबत असलेले जे सगळेच्या सगळे बिनीचे सत्यशोधक आहेत, ते सगळेच्या सगळे हे परंपरागत वारकरी कुटुंबातून आलेली माणसं आहेत. 100%. म्हणजे असा अपवाद पण नाही आपल्याला सापडत की हा एखादा नाही, एखादा आहे. ज्योतिबांनी अखंडांची जी रचना केली आहे, ती तर थेट त्याच्यामध्ये तुकोबांचा प्रभाव सापडतो. सगळ्याच वारकरी संप्रदायाच्या यांचा प्रभाव आपल्याला ज्योतिबांच्या लिखाणावर स्पष्टपणे जाणवतो. खूप उदाहरणं आपल्याला ज्योतिबांच्या संदर्भामध्ये देता येतील. डॉक्टर सदानंद मोरे यांनी त्यांच्या तुकाराम दर्शन या महाग्रंथामध्ये पहिल्यांदा अशा पद्धतीने मांडणी केली, आणि ज्योतिबांवरचा तुकोबांचा प्रभाव किंवा ज्योतिबांवरचा वारकरी संप्रदायाचा प्रभाव हा अभ्यासाचा विषय ठरला. आता त्याच्यावर खूप काम झालेलं आहे आणि खूप लोकांनी तो प्रभाव मांडलाय. माझ्यासारख्या माणसांनी, छोट्या अभ्यासकांनी हे काही मांडणं बरोबर नाही, कारण मुळात एक मी पत्रकार आहे आणि पत्रकार म्हणून तुमच्यासमोर काही निरीक्षण नोंदवतोय. मी कोणी अभ्यासक नाही, त्याच्यामुळे अशी काहीतरी जबरदस्त पुस्तकी आणि एकदम परफेक्ट मांडणी माझ्याकडून होईल असं काही तुम्ही मानू नका. मी काही मुद्दे तुमच्याशी शेअर करतोय, आणि त्याच्यातले काही योग्य असू शकतील, काही अयोग्य असू शकतील, काही माझ्या मनाचे मनोरे असू शकतील, पण आपण त्याची एक देवाणघेवाण करतो असं मला वाटतं. मग बाबासाहेब आंबेडकर ज्यांना आपलं पूर्वसुरी मानतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपलं अनटचेबल्स हे पुस्तक चोखामेळा, म्हणजे इतर 2 संतांच्या बरोबर चोखामेळ्यांना अर्पण करतात. बाबासाहेबांच्या बरोबर जी आंदोलनात उतरलेली जी महत्वाची माणसं आहेत, त्याच्यामध्ये गोपाळबाबा वलंगकर आहेत, मडके बुवा आहेत, किंवा शिवबा दरेकर आहेत. ही सगळी, शिवबा दरेकर हे आजरेकर संप्रदायातले एक मोठे एक कीर्तनकार आहेत, ज्यांचा उल्लेख बहिष्कृत भारतमध्ये आपल्याला सापडतो. हा सगळा प्रभाव आपण समजून घ्यायला हवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो पूर्वाश्रमीचा महार समाज आहे, तोच प्रामुख्याने धर्मांतरित होऊन नवबौद्ध झालेला आहे. हा जो पूर्वाश्रमीचा महार समाज आहे, तो स्वतःला चोखामेळा समाज म्हणून म्हणवून घेत होता. इतका त्या समाजावर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. जेव्हा महाड सत्याग्रह झाला, तेव्हा गेल ऑम्वेट सांगतात, किंवा आपल्याला धनंजय कीरांच्या आत्मचरित्रामध्येही सापडतं, की लोक दिंड्या घेऊन महाड सत्याग्रहाला येतात. लोक दिंड्या घेऊन पर्वती च्या सत्याग्रहाला, मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहाला येतात. महाडच्या सत्याग्रहाच्या वेळेला वीर हे जे रायगड जिल्ह्यातलं ठिकाण आहे, त्या मुक्कामात कीर्तनकार हरिभक्त परायण गणपत बुवा जाधव यांचं कीर्तन झालेलं आहे, आणि त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांचं भाषण झालेलं आहे. असे आपल्याला संदर्भ सहज चालताना सापडत आहेत. डॉक्टर बाबासाहेबांना हे स्पष्ट मान्य आहे की वारकरी चळवळ, संतांची चळवळ ही
चातुर्वर्ण्याविरुद्धचे बंड आहे, ही हे बाबासाहेब मान्य करतायत, सातत्याने मांडतायत. बाबासाहेब त्यांचं मोठेपण देखील मांडतायत. कारण त्या काळातला जो एक विचार होता की बुद्धापासून वारकरी संप्रदायापर्यंतचे अहिंसा मांडणारे असे जे लोक आहेत, त्यांच्या समोर म्हणजे बुद्ध, वारकरी आणि गांधी अशी एक मांडणी होते. म्हणजे बुद्ध, तुकोबा आणि गांधी हे काय कामाचे नाहीत लोक, हे अहिंसक आहेत, शेळपट आहेत, टाळकुटे आहेत, हे काही कामाचे नाहीत. मग आमची परंपरा कुठली? तर मग वैदिक, रामदासी आणि टिळक अशी परंपरा, ही किती परंपरा आहे, अशी मांडणी महाराष्ट्राच्या वैचारिक वर्गात सातत्याने होत होती. आणि अशा वेळेस बुद्ध आणि वारकरी हे एकमेकांशी जोडलेलंच तत्वज्ञान आहे बाबा, एकच तत्वज्ञान मांडतात, अशी मांडणी सातत्याने होत होती. आणि त्याच्यामध्ये गांधी हे नंतरचं ऍडिशन आहे, पण बुद्ध ते वारकरी या मांडणीच्या बाजूने बाबासाहेब आपल्या पुस्तकांमध्ये नाही, विशेषतः वर्तमानपत्रांमध्ये सातत्याने ही बाजू घेऊन लिहित आहेत. पण त्याच वेळेस जेव्हा बाबासाहेब हे धर्मांतराची घोषणा करतात आणि मग त्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू होते, तेव्हा बाबासाहेब मात्र ही जी परंपरा आहे, वारकरी परंपरा आहे, त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करताना आपल्याला दिसत आहेत. हे आपण समजून घ्यायला पाहिजे. मुळात बाबासाहेबांचं म्हणणं असं आहे की संत काय करतायत, तर संत हे तुम्ही भक्त बनलात ना एकदा, म्हणजे तुम्ही काय म्हणतात, तुम्ही संत बनलात, भक्त बनलात की तुम्हाला माणूस म्हणून किंमत होते. म्हणजे एखादा माणूस, चोखोबा हे संत बनले म्हणून त्यांना किंमत झाली, पण माणूस म्हणून माणसाची काही स्वयंसिद्ध किंमत आहे की नाही? आणि मग ती किंमत मिळवण्यासाठी संत का बांधले नाहीत, असा बाबासाहेबांचा एक रास्त प्रश्न आहे. म्हणजे त्या प्रश्नाच्या बाबतीत त्याच्याबद्दल वाद होऊ शकतात, पण हा प्रश्न अत्यंत रास्त की तुम्ही संत का बनायला, म्हणजे माणूस म्हणून माणसाची काही किंमत आहे की नाही, तुम्ही त्याच्यासाठी भांडायला हवं होतं, अशा पद्धतीचे प्रश्न बाबासाहेब मांडू इच्छित. आता धर्मांतर ही एक सामाजिक क्रांती होती, धर्मांतर ही एक धार्मिक क्रांती होती, त्याचबरोबर धर्मांतर हे एक पॉलिटिकल स्टेटमेंट होतं. आणि बाबासाहेब आंबेडकर हे एक राजकीय नेते होते, हे देखील आपण समजून घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्या सोबत जो येणारा समाज आहे त्याला पूर्णपणे आपल्याकडे ओढून घ्यायला हवं, हे एक नेता म्हणून बाबासाहेबांना आवश्यक होतं. आणि मग त्याच्यासाठी जो पूर्णपणे वारकरी असलेला समाज आहे, म्हणजे अशी अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील की वारकरी महार, पूर्वाश्रमीचा जो महार समाज आहे त्याच्यावर पूर्णपणे वारकरी प्रभाव आहे. अनेक नावं मला आता फक्त आठवत नाहीये, पण आपल्याला अगदी नागपूर पासून ते रायगड पर्यंतची, रत्नागिरी पर्यंतची अनेक उदाहरणं याच्यातली सांगता येतील. एक मराठवाड्याचा जर अपवाद वगळला तर अशी पूर्ण महाराष्ट्रभर पसरलेली अनेक नावं आपल्याला सांगतात. मला फार महत्वाचं नाव फक्त किसन फागूजी बनसोड. तर किसन फागूजी बनसोड हे बाबासाहेबांचे नागपुरातले अत्यंत विश्वासू आणि अत्यंत आघाडीचे असे अनुयायी, पण त्यांनी धर्मांतर केलं नाही, कारण त्यांना असं वाटत होतं की चोखोबांचा धर्म हाच आपल्याला हिंदू धर्मामध्ये राहून चोखोबांसारखं बंड करायला पाहिजे. याच्यासाठी चोखोबा नावाचं त्यांनी वर्तमानपत्र काढलं, चोखोबा आश्रम नावाची संस्था सुरू केली. अशा पद्धतीची माणसंही बाबासाहेबांबरोबर होती. तर मी हे समजून घेतो आहोत की बाबासाहेब आंबेडकर याच्यावर टीका करू लागले आणि आज आपण फक्त ती टीका पकडून बसतो आहोत, असं अनेकदा वाटतं. म्हणजे त्या टीकेचा प्रभाव आपल्यावर आहे. त्याच्यामुळे आंबेडकर आणि वारकरी, आंबेडकर आणि तुकोबा यांच्यातला जो ऋणानुबंध आहे तो आपल्याला समजत नाही. पंढरपूर आणि आळंदीला जर जाणार असाल तुम्ही, तर तुम्हाला वाळीत टाकण्याचे हुकूम काढू, असं बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. बाबासाहेबांसारखा माणूस जेव्हा असं सांगतो तेव्हा तो प्रभाव किती असेल हे आपण समजू. देहू रोडला चोखोबारायांचं मंदिर उभं करायचं होतं. आयोजकांनी त्याच्यासाठी बाबासाहेबांना उद्घाटनाला बोलवलं. तर बाबासाहेबांनी
सांगितलं की नाही, त्याच्या जागी जर तुम्ही बुद्धविहार बांधणार असाल तर मी उद्घाटनाला येतो आणि महाराष्ट्रातला आधुनिक काळातला पहिला बुद्धविहार हा देहू रोडला उभा राहिला. ही वारकरी संप्रदाय आणि बाबासाहेब यांच्यातलं ऋणानुबंध सांगणारी गोष्ट आहे. बाबासाहेबांनी चोखोबा नाकारले का? तर नाकारले. पण चोखोबांशी त्यांचा ऋणानुबंध होता का? तर निश्चितपणे होता. ह्या गोष्टी हे बारकावे आपण इथे समजून घ्यायला हवेत. बाबासाहेबांनी जेव्हा धर्मांतर केलं ना, तेव्हा त्याच्या आदल्या दिवशी ते अभंग गुणगुणत होते अशी नोंद एका ठिकाणी सापडते. ही अंगावर काटा उभा राहणारी नोंद आहे. असं कसं असू शकतं? तर एका वेळेस राजकीय स्थित्यंतर म्हणून विरोध होतोय. मी चुकत नसेल तर ज्या 22 प्रतिज्ञा आहेत त्याच्यामध्ये विठोबाला नमस्कार करू नये अशी देखील एक प्रतिज्ञा असावी. असं असताना बाबासाहेब धर्मांतराच्या आदल्या दिवशी हे अभंग जर गुणगुणत असते तर त्याच्यातलं जे अंतस्थ प्रवाह आहे, ज्या बुद्ध धम्मामध्ये आपण जात आहोत त्या बुद्ध धम्मातला आणि वारकरी तत्वज्ञानातला जो अंतस्थ प्रवाह आहे तो बाबासाहेबांना मान्य आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यावर जेव्हा शिक्कामोर्तब होतं, जेव्हा बाबासाहेब गौतम बुद्ध आणि त्याचा धम्म हे पुस्तक लिहिताना जी भविष्यामध्ये आपल्याला पुस्तकं लिहायची आहेत त्याची यादी सांगतात, त्याच्यामध्ये एक पुस्तक हे पंढरपूर हे बुद्ध तीर्थक्षेत्र आहे किंवा विठ्ठलाची मूर्ती ही बुद्ध मूर्ती आहे अशी मांडणी बाबासाहेब करू इच्छित होते. अशा पद्धतीचं म्हणजे हे सर्वांना माहिती आहे की अशा पद्धतीचं पुस्तक बाबासाहेब लिहिणार होते. त्याच्यातून तो अंतस्थ प्रवाह आहे तो बाबासाहेबांना मांडायचा होता. आजही त्यांच्या कुण्या अभ्यासकाने, त्यांच्या विचारवंत, त्यांचा खूप चांगला अभ्यास, बाबासाहेबांचा दृष्टिकोन समजू शकतो अशा एखाद्या अभ्यासकाने ती मांडणी नव्याने करायला हवी होती. हे पुस्तक जर आलं असतं म्हणजे बाबासाहेब जर आणखी पुढची काही वर्ष 10 वर्ष जगले असते तर काहीतरी वेगळंच वैचारिक जग या भारतामध्ये असलं असतं. राजकीय याच्यात एक नवा प्रवाह असला असता रिपब्लिकन पक्षाचा, खूप काही काही असलं असतं. त्याच्याबरोबर माझ्यासारख्या एखाद्या उगाच काहीतरी दिवा स्वप्न बघणाऱ्या माणसाला असं वाटतं की जर बाबासाहेबांनी असं पुस्तक लिहिलं असतं की पंढरपूर हे बुद्ध तीर्थक्षेत्र आहे, समजा असं आपण मानू, ते त्यांनी सिद्धच केलं असतं. अनेक गोष्टी त्यांनी सिद्ध केलेल्या आहेत. म्हणजे काय कशा कुठल्या आधारे सिद्ध केलं असतं ते आधारही आपल्याला काही काही छोटे छोटे सापडू शकतात. तर मग ते जर सिद्ध केलं असतं तर आषाढी एकादशीला जशा वारकऱ्यांच्या दिंड्या जातात आणि तिथे जसे वारकरी मठ आहेत तिथे बुद्ध मठ असले असते. जसे वारकरी तिथे जात आहेत, तुकोबाचे अभंग गात आहेत, त्या वारकरी गात आहेत, त्याच्याबरोबर नवबौद्धांनी आंबेडकरवाद्यांनी तुकोबाचे अभंग गायले असते. काय झालं असतं, कसं झालं असतं, या दोन संस्कृती कशा पद्धतीने एकत्र आल्या असत्या, थोडे दिवस भांडल्या असत्या का, किंवा सोबत राहिल्या असत्या का? सोबतच राहण्याची जास्त शक्यता आहे, कारण मुळामध्ये तो प्रवाह एकच आहे. म्हणून तर बाबूराव बागुल तुक्याची वीणा मागतात ना, उगाच तुक्याची वीणा मागू शकत नाही. तर असं काहीतरी झालं असतं असं वाटत राहतं. विठ्ठल हा बुद्ध आहे अशी मांडणी काय फक्त बाबासाहेबांनी केलेली आहे अशातलं भाग नाही. जवळपास सगळे संत हे विठ्ठलाला बुद्ध म्हणतात. म्हणजे बुद्धकारी विठ्ठल आलेला आहे अशा पद्धतीची ती मांडणी. म्हणजे बुद्ध अवतार म्हणजेच विठ्ठल आहे अशा पद्धतीची मांडणी अनेक संतांमध्ये सापडते. संत एकनाथांच्या एक भारुड वजा गोंधळ म्हणू शकतो आपण त्याला पर्टिक्युलरली, तसं एक आहे. बौद्ध अवतार घेऊन विटे समचरण ठेवून, बौद्ध अवतार घेऊन विटे समचरण ठेवून, पुंडलिक दिवटा पाहून त्याचे द्वारी गोंधळ मांडिला, त्याचे द्वारी गोंधळ मांडिला. दार उघड बया, दार उघड बया, दार उघड, बौद्धाई बया दार उघड. काय एकनाथ बाबा सांगतात बौद्धाई बया दार उघड. हे फार अद्भुत आहे. जनाबाई याच्या पुढे जातात एक पाऊल. त्या म्हणतात आता बुद्ध झाला माझा सखा. काय म्हणतात आता बुद्ध झाला माझा सखा.
हे कसं काय आहे? आम्ही एक रिंगण नावाचं वार्षिक दरवर्षी काढतो. आषाढी एकादशीच्या दिवशी आम्ही काही पत्रकार मित्र एकत्र मिळून हे वार्षिक काढतो. आणि मग असं होतं की त्या वार्षिकास एक मांडणी करतो. पूर्ण अंक हे एका संताचा असतो. तर तसा जनाबाईंचा अंक आम्ही केला होता आणि त्याच्यामध्ये पत्रकार आणि खूप मोठ्या विचारवंत प्रतिमा जोशी यांचा एक लेख आहे. तर जनाबाईंचं एक वाक्य खूप महत्वाचं आहे की जनाई आपल्या अभंगामध्ये जी मागणी करतात त्याच्यामध्ये एक मागणी करतात की ज्ञानेश्वरा तू माझ्या पुढच्या जन्मी माझ्या पोटी यावस रे, म्हणजे माझा मुलगा बनावस, अशी अपेक्षा जनाबाईंनी एका अभंगामध्ये व्यक्त केली. किती गोड गोड अपेक्षा आहे ना, म्हणजे एका मातृत्व, माऊलीचं मातृत्व अशी गोष्ट. तर प्रतिमाताई त्याच्यावर असं म्हणतात की या जात नसलेल्या आणि ज्यांना समाजाने अस्पृश्यच मानलं, पंढरपुराच्या बाहेर गोपाळपुरा नावाच्या ठिकाणी राहणारी ही मोलकरीण, तिचं हे मागणं 20व्या शतकात पूर्ण झालं, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा ज्ञानसूर्य या अस्पृश्य समाजात जन्माला आला. काय अद्भुत गोष्ट आहे ही. अशी मांडणी तेव्हाच होऊ शकते जेव्हा याच्यामध्ये एक ऋणानुबंध निश्चितपणे आहे. असे अनेक संदर्भ आपल्याला शोधता येऊ शकतात संत साहित्यामध्ये, पण वैचारिक दृष्टीने हा संबंध आहे हे आपण समजून घ्यायला हवं. म्हणजे आपण जेव्हा बघतो की एकनाथ महाराज असं असं म्हणतात, जनाई असं असं म्हणतात, तेव्हा त्याच्या आणखी एक पाऊल पुढे जाऊन संत बहिणाबाई काय म्हणतात ते आपण बघायला पाहिजे. संत बहिणाबाई कोण आहेत? तर संत बहिणाई या संत तुकोबांच्या शिष्य आहेत. संत तुकोबारायांच्या शिष्य आहेत. आता तुकोबाराय काही गुरु शिष्य वगैरे तर काही मानत नाहीत, म्हणजे त्यांनी काही कोणाला शिष्य विष्य बनवलेलं नाही, पण बहिणाई त्यांना शिष्य म्हणतात. बहिणाबाई म्हणजे बहिणाबाई चौधरी नाही, बहिणाई शिवूरकर. तर बहिणाई शिवूरकर, बहिणाबाई शिवूरकर, आपल्याला तो प्रसिद्ध अभंग माहिती आहे की तुका झालासे कळस, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, तुका झालासे कळस. त्याच्यामध्ये ज्या शिखर, तुकोबा हे शिखर असेल, कळस असेल, तर त्याच्यावरची पताका ही बहिणाबाई आहे असं ज्या बहिणाबाई अभिमानाने सांगतात. आणि ते 100% खरं आहे. म्हणजे त्या कळसावरच्या पताक्याचं जे सर्वोत्तम स्थान आहे ते जर या वारकरी संप्रदायात कुणाला द्यायचं असेल तर ते बहिणाईंनाच द्यायला पाहिजे. इतकं थोर कर्तृत्व या बहिणाईंचा. तुकाराम शिष्य बहिणाई आवर्जून सांगतात की कलियुगी बौद्ध रूप धरी हरी, हरीने म्हणजे विठ्ठलाने बौद्ध रूप धारण केलं आणि तो तुकोबा शरीरी प्रवेशला. म्हणजे बुद्ध रूप घेऊन कोण झालेला आहे हरी? तर तो तुकोबा झालेला आहे. असं कोण सांगतात? ज्यांनी तुकोबांचा सहवास साथ राहिलेले, तुकोबा ऐकलेली आहेत, त्या बहिणाई सांगतात. त्या बहिणाई कोण आहेत? तर जातीने ब्राह्मण आहेत आणि फक्त ब्राह्मणालाच गुरु करून घ्या अशी विधांची आज्ञा आहे ना, ती फाट्यावर मारून एका शूद्राला गुरु करून त्यांनी घेतलेलं आहे त्या काळात. आणि त्याच्यासाठी घरच्यांकडून, समाजाकडून प्रचंड हाल, अपेष्टा, छळ सोसलेले आहेत. अशा या बहिणाबाई आहेत. त्या बहिणाबाईंनी एका ग्रंथाचं अनुवाद केलेला आहे अभंग रूपात, आणि तो अभंगरूपी अनुवाद आहे. म्हणजे अभंग यांचे आहेत आणि मूळ मात्र तो अभंग नाही आहे. तर तो मूळ ग्रंथ कोणता आहे? तर वज्रसूची नावाचा ग्रंथ आहे. आता वज्रसूची ग्रंथ कोणाचा आहे? तर वज्रसूची हा ग्रंथ बौद्ध तत्वचिंतक अश्वघोषाचा. हा, वज्रसूची हा जो अश्वघोषाचा ग्रंथ आहे त्याचा अनुवाद बहिणाबाई करतात. आणि तो ब्राह्मण्य विध्वंसक असं त्या ग्रंथाचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे तो ग्रंथ असं सांगतो की ब्राह्मण्य हे काय जन्माच्या आधारावर नाहीये, म्हणजे तुमची विद्वत्ता, श्रेष्ठत्व हे जन्माच्या आधारावर नाही, तुमच्या कर्तृत्वाच्या आणि विचारांच्या आधारावर आहे, अशी मांडणी केलेला हा अश्वघोषाचा ग्रंथ आहे वज्रसूची. आणि त्या वज्रसूचीचा अनुवाद जसा बहिणाबाईंनी केलेला आहे
तो बहिणाबाईंनी जसा अनुवाद केलेला आहे त्याच संदर्भात आपण आठवणीने हेही लक्षात घ्यायला पाहिजे की तुकाराम तात्या पडवळांनी हा याच ग्रंथाचा अनुवाद केलेला आहे. जातीभेद विवेकसार नावाचा. तुकाराम तात्या पडवळ हे एक महान सत्यशोधक होते. थिओसॉफिस्ट देखील होते, लेकिन पण ते सत्यशोधक देखील तितकेच महत्वाचे होते. आणि त्याच्यामध्ये देखील ह्या बहिणाबाईंचे अभंग हे अनुवाद केलेले, ते अभंग या जातीभेद विवेकसारामध्ये देखील आहेत. तर या जातीभेद विवेकसार या अंकाची, या पुस्तकाची दुसरी आवृत्ती कोणी प्रकाशित केली असेल तर ती ज्योतिबांनी प्रकाशित केली होती. ज्योतिबा फुलेंनी, महात्मा फुलेंनी प्रकाशित केलेली होती. तर हा असा एकमेकांशी जोडलेला अभ्यास आहे. ज्ञानेश्वरीवरचा बुद्ध धम्माचा प्रभाव किती आहे, तुकोबांवरचा बुद्ध धम्माचा प्रभाव किती आहे, एकनाथांवरचा बुद्ध धम्माचा प्रभाव किती आहे, नामदेवांवरचा बुद्ध धम्माचा प्रभाव किती आहे, ह्याचा सगळा नीट बारकाईने अभ्यास होण्याची गरज आहे. तुकोबांवरच्या अशा पद्धतीचा अभ्यास झालेला आहे. माऊलींवरच्या अशा पद्धतीचा अभ्यास काही प्रमाणात झालेला आहे. पण अधिक खोलात जाऊन अभ्यास करून हे नातं नीट पद्धतीने मांडता येते. ते कुठल्या तरी अभ्यासकाचं, ज्याला संत साहित्य नीट कळतं आणि तत्वज्ञान नीट कळतं, अशा अभ्यासकाचं काम आहे. तर आपण हे देखील समजून घ्यायला पाहिजे की हा प्रवास कसा झालेला आहे. म्हणजे एखादी चळवळ असते किंवा एखादा विचार असतो ना, तो ऊर्जेसारखा असतो. ऊर्जा जशी संपत नाही ना, आपण असं म्हणतो ना की ऊर्जा ही संपत नाही. आईन्स्टाईननेच बहुतेक काहीतरी म्हटलेलं आहे की ते एक ऊर्जा हे एका रूपातून दुसऱ्या रूपात जाते. बरोबर ना. एनर्जी ही संपत नाही, ती एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये जाते. तसे विचारधारा आणि चळवळ ही काही संपत नाही, तिची फक्त रूप बदलत असतात. मग जेव्हा आपण मोठमोठ्या अभ्यासकांचं भारतातला मग तो बुद्ध प्रभाव कुठे गेला, बुद्ध तत्वज्ञान जे काही होतं, कारण जी तत्व वारकरी संप्रदायामध्ये येतात, जी समता येते वारकरी संप्रदायात, बंधुता येते वारकरी संप्रदायात, जो जातीभेदाचा विरोध होतो, वारकरी संप्रदायामध्ये जो स्थानिक भाषेचा आग्रह होतो, या गोष्टी कशा आकाशातून पडत नाहीत ना, त्या कुठून तरी याव्या लागतात. मग तो प्रवास कुठून झाला असेल असं जेव्हा आपण मागे 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 शोधत जातो, तर मग तो तसं मागे मागे शोधत जाताना आपल्याला हे दिसतं, म्हणजे वारकरी संप्रदायातले जे मुख्य भाग आहेत, ते मुख्य भाग विचारांच्या दृष्टिकोनातून, त्याच्यामध्ये समता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट, बंधुता ही महत्वाची गोष्ट, सगळ्यात महत्वाची. भक्ती ही तर बेसच आहे. कर्मकांडाचा विरोध असणारी भक्ती. त्याच्यानंतर वैचारिक दृष्ट्या नीतीचा आग्रह. धर्म म्हणजे नीतीचं आचरण. नंतर स्थानिक भाषेचा आग्रह, म्हणजे मी माझं तत्वज्ञान हे स्थानिक भाषेतून मांडणार, हे आग्रह. म्हणजे गीतेवरचं भारतातलं स्थानिक भाषेतलं पहिलं भाष्य हे ज्ञानेश्वरी आहे. मराठीतलंच नाही, कुठल्याही स्थानिक भाषेतलं पहिलं भाष्य हे ज्ञानेश्वरी. त्याच्यानंतर स्त्रियांविषयीचा उदार दृष्टिकोन, अंधश्रद्धेला नाकारणं, एक विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चळवळ उभी करणं. नंतर विविध जाती पंथातले लोक एकत्र येणं, ही जी सगळी वैशिष्ट्य आपल्याला वारकरी चळवळीमध्ये सापडतात, पसायदानामध्ये सापडतात, तुकोबांच्या अभंगांमध्ये सापडतात, ती सगळीच्या सगळी वैशिष्ट्य ही बुद्ध तत्वज्ञानात सापडतात, बुद्धांनी उभारलेल्या चळवळीमध्ये सापडतात, बुद्धांनी उभारलेल्या, भगवान गौतम बुद्धांनी उभारलेल्या संघाच्या रचनेमध्ये आपल्याला सापडतात. ही अशी आकाशातून येत नाहीत, त्याची काहीतरी एक सूत्र असावं लागतं असं मला वाटतं. त्याच्यामुळे जेव्हा आपण इतिहासाचा विचार करायला लागतो, विशेषतः शरद पाटलांसारख्या अभ्यासकाची जी मांडणी जेव्हा आपण प्रामुख्याने बघतो, तेव्हा आपल्याला आढळतं की वारकरी संप्रदाय याचं मूळ आपल्याला नाथ संप्रदायामध्ये सापडतं. हे तर उघड आहे. म्हणजे नाथ संप्रदायाचा दंशू जेव्हा झाला तेव्हा वारकरी संप्रदाय उभा राहिला. म्हणजे जेव्हा निवृत्तीनाथांना गहिनीनाथांचा उपदेश झाला,
गहिनीनाथांनी सांगितलं की बाबा आम्ही गुप्त गुप्त काही काही कानामध्ये सांगत सांगत ज्या काही गोष्टी गुरु शिष्य परंपरेने सांगत होतो ना, ते आता खूप झालं. आता तू कृष्णाचा उपदेश सांग बाबा, म्हणजे गीता सांग. कारण गीतेमध्येच ती तत्व, ते तत्वज्ञान आहे की ज्याच्यामधून आपल्याला सर्व दूर पोहोचता येईल. तू गीतेचं तत्वज्ञान सांग, कृष्णाचं तत्वज्ञान सांग. आणि कसं सांग, जर एका गुरुने दुसऱ्या शिष्याला सांगावं असं नाही, तर तू जसा मेघ वर्षतो, म्हणजे जसा आकाशातून ढगातून पाऊस पडतो ना, तसं तत्वज्ञान सांगायला हवं सगळ्यांना. मग ते गुरु शिष्य परंपरा जी नाथांची होती, ती गुरु शिष्य परंपरा थांबवून हे ढगासारखं सगळ्यांना, म्हणजे पावसासारखं सगळ्यांना तत्वज्ञान सांगण्याची परंपरा सुरू झाली. हे कीर्तन सुरू झालंय आणि सगळेजण जाती पंथाचे लोक एकत्र बसलेत आणि त्या सगळ्यांवर विचार नाही करत आहे की आपल्या शिष्यावरच पाऊस पडायला पाहिजे, असला काही विचार नाही. त्याच्यामुळे एका अर्थाने गुरु शिष्य परंपरा ही इथे थांबलेली आहे. त्याला वारकरी परंपरेत फारसं काही महत्व नाही. गुरु शिष्य परंपरेवर जितकी टीका तुकोबारायांनी केलेली आहे, तुकोबाराय हे कळस आहेत विचारांचा वारकरी संप्रदायाचा. त्याच्यामुळे तुकोबारायांचे अभंग हे फार मोलाचे आहेत. जर वारकरी संप्रदाय समजून घ्यायचा असेल तर इतर संतांचे अभंग देखील महत्वाचे आहेत, पण तुकोबाराय आपल्याला सर्वात शेवटचे म्हणून सगळ्यात महत्वाचे मानावे लागतील असं माझ्यासारख्याला एक वाटतं. तर तुकोबारायांनी गुरु शिष्य परंपरेवर जी काही टीका केलेली आहे ती समजून घ्यायला पाहिजे. आजही वारकरी संप्रदायामध्ये गुरु शिष्य परंपरा ज्या अर्थाने टिकलेली आहे, ती काही त्याच्यातून काही फार चांगल्या गोष्टी उभ्या राहत नाहीयेत गुरु शिष्य परंपरेने. तुकोबा सांगतायत तीच गोष्ट बरोबर आहे. तर सांगायचा मुद्दा हा की वारकरी संप्रदाय हा नाथ संप्रदायामधून आलेला आहे. मग नाथ कुठून आलेत, तर इतिहास काय सांगतो तर ते सिद्धांमधून आलेत. सिद्धांची जी परंपरा होती त्याच्यामधून आले. 64 सिद्ध होते आणि मग त्या सिद्धांमधून नाथांची परंपरा आली. मग त्या सिद्धांचाही उल्लेख वारकरी परंपरेत आहे, तर वारकरी परंपरेत सिद्धांचाही उल्लेख आहे. मग ते सिद्ध कुठून आले, तर ते सिद्ध हे बुद्ध तत्वज्ञानातून आले किंवा बुद्ध तत्वज्ञानाचंच रूपांतर हे सिद्ध चळवळीमध्ये झालं. सिद्ध चळवळीचं रूपांतर हे नाथ चळवळीमध्ये झालं. नाथ चळवळीचं रूपांतर हे वारकरी चळवळीत. आता चळवळ बिळवळ या गोष्टी जर आपण म्हटल्या तर लोकांना त्या आवडत नाहीत. लोकांना वाटतं की हे काय कुठल्या तरी छोट्या गोष्टी करण्यासाठी लोक चळवळ करतात. पण चळवळ म्हणजे मुवमेंट आहे, हालचाल आहे. आणि जर चळवळ नाही केली तर काही होऊ शकत नाही. तुम्ही एका ठिकाणी बसून काही करू शकत नाही. सगळ्यांनी एकत्र येऊनच गोष्टी कराव्या लागतात. तर बुद्ध तत्वज्ञान नाथून सिद्ध तत्वज्ञान, सिद्ध तत्वज्ञानातून नाथ तत्वज्ञान, नाथ तत्वज्ञानातून वारकरी तत्वज्ञान, असा हा प्रवास असलेला दिसतो. वारकरी तत्वज्ञानाचं एक महत्वाचं सूत्र असं आहे की वारकरी तत्वज्ञान कोणालाच नाकारत नाही. म्हणजे बुद्ध तत्वज्ञानाने ज्या पद्धतीने वेद नाकारले, तशा पद्धतीचं नाकारण्याचं काम हे वारकरी तत्वज्ञान करत नाहीये. हे त्याचं वेगळेपण आहे. म्हणजे आपण बुद्ध तत्वज्ञानातला जो महत्वाचा सगळं सार आहे, ते सार वारकरी तत्वज्ञान मांडतं का, तर निश्चितपणे मांडतं. पण ते कोणत्या पद्धतीने मांडतं, तर गीतेच्या मधून मांडतं. तर गीता हे बुद्ध तत्वज्ञान मांडण्यासाठीचं सर्वोत्तम उपलब्ध साधन आहे, जे सर्वमान्य होऊ शकेल. अशा पद्धतीचा लॉजिक संत परंपरेने काढलं असावं असं मला वाटतं. गीता ही पूर्वग्रह न ठेवता बुद्धांचा विचार करणाऱ्या लोकांनी, आंबेडकरी विचार करणाऱ्या लोकांनी एकदा वाचायला हवी, असं एक माझी विनंती आहे. दोष देण्यासारख्या गोष्टी कदाचित त्यांना सापडू शकतील, पण बुद्ध तत्वज्ञानाशी सांधा जोडणाऱ्या अनेक गोष्टी सापडतात. तर हा जो सांधा आहे ना, तो वारकरी संप्रदाय म्हणतोय. म्हणजे तुम्ही जर पुरुष सुक्त थोर आहे, पुरुष सुक्त थोर आहे असं म्हणताय ना, तर ठीक आहे, पुरुष सुक्त थोर आहे, तर मी माझा अर्थ सांगतो ना पुरुष सुक्ताचा, असं तुकोबाराय सांगतात. पुरुष सुक्त थोर आहे ना, तर हो तुकोबाराय सांगतात की हे त्याचा अर्थ मी सांगतो ना, हे असलं तुम्ही सांगताय तसा अर्थ नाही, हा असा अर्थ आहे. नवा अर्थ मांडलाय पूर्णपणे. गीता थोर आहे ना, तर गीतेचा अर्थ मी सांगतो, ज्ञानेश्वर माऊली सांगतात, हा गीतेचा असा अर्थ आहे.
वेदांचा तो अर्थ आमाशीच ठावा, इतरांनी व्हावा भारमाथा, इतरांनी ते ओझबीज व्हावं. वेदांचा अर्थ तर मला माहिती आहे. वेदांचा जो बाप आहे ना, तो मी माझ्या कंठामध्ये धरलेला आहे. वेदांचा बाप. तुम्ही आम्हाला काय वेद सांगता? हा, असं असं सांगणं आहे त्याच्यात. आम्ही वेद नाकारत नाही, पण वेद आम्हाला माहिती आहे, तुम्हाला कुठे माहिती? म्हणजे नामदेव महाराज सांगणार वेद तर जनाबाईंना माहिती आहे. नामदेव महाराज सांगतात की ज्ञानेश्वर महाराजांना माहिती आहे वेद, गीता काय आहे ती ज्ञानेश्वर माऊलींना माहिती आहे. वारकरी संप्रदायात असं मानतो की ज्या ज्ञानेश्वर माऊलींनी भगवंताची गीता सांगितली आहे आपल्याला, व्यासांनी सांगितलेली गीता नाही सांगितली बाबा. व्यासांनी जी काही गीता सांगितली ना, ती नाही आम्ही मानत आहे. आम्ही भगवंतांनी सांगितलेली डायरेक्ट गीता ज्ञानेश्वर माऊलींनी ऐकली आहे आणि ती मी मांडतोय आता, असं वारकरी किंवा माऊलीच मांडतायत तर असं अनेकदा आपल्याला जाणवतं. तर हे मधल्या गोष्टी आम्हाला माहित नाहीत. तो वेदांचा बाप आमच्या कंठात आहे, आम्ही मानले. तुम्ही आम्हाला काय सांगता वेद बीत या गोष्टी, गीता बीता काय सांगता, तुम्ही आम्हाला काय उपनिषद सांगता? अरे लोकांच्या जगण्यामध्ये आमची संत मंडळी एवढी थोर आहेत ना, की त्यांच्या जगण्यामध्ये आहेत अशी आपापसात लोक सांगतायत ती एक नवा वेद उभा करतात, नवी पुराण उभं करतायत. म्हणजे संतांच्या कथा ही नवी पुराण आहेत, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये चमत्कार आहेत. पण त्यांनी एक पर्याय दिलेला आहे पुराणांना. पुराण म्हणजे काय आहे असं जर वाचायचं असेल, आमच्या प्रबोधनकारांना एकदा वाचावं अगदी प्रेमाने. पुराण ही कशी कशी काय गोष्टी आहेत ते आपल्याला कळतं. तर असं ते प्रबोधनकार आहेत ते जाऊ देत, पण महत्वाचं असं की हे गीता बिता यांना आम्ही अशा पद्धतीने बघतो. त्याच्यामुळे ते अमृत 4 ठिकाणी पडलं ना, असं माहिती आहे ना, ते अमृत जेव्हा हे सुरू होतं, काय चालू होतं, समुद्र मंथन सुरू होतं, तेव्हा त्याच्यातून अमृत निघालं आणि मग ते भांडायला लागले लहान पोरांसारखे देव आणि दानव. आणि मग तो कुंभ होता, त्या कुंभातलं अमृत 4 ठिकाणी पडलं, म्हणून तिकडे त्या 4 ठिकाणी कुंभमेळा होतो. पण आमची वारकरी परंपरा सांगते की हे अमृत बिमृत आम्हाला कशाला हवंय, आम्हाला काय घेणं देणं त्याचं. कारण जेव्हा अमृत हे खराब झालं ना, सडलं, तेव्हा तो इंद्र इकडे आला होता आमच्याकडे. म्हणजे त्यांनी विठ्ठलाला विचारलं की बाबा कसं आहे आता, अमृत तर खराब झालंय, आता ते चांगलं कसं होणार? तर विठ्ठलांनी सांगितलं की ये पंढरपुरात, तिकडे संत चोखामेळा नावाचा एक माणूस राहतो, त्यांनी त्याला हात लावलं की तो नीट होईल ते अमृत. आणि मग त्यांनी त्याला हात लावलं, पाया पडला की बाबा हे अमृताला हात लाव चोखोबांच्या, ज्याला दुनिया अस्पृश्य मानत होती त्याला सांगितलं, त्याने हात लाव, की त्याने हात लावल्याच्या नंतर ते अमृत नीट झालं. तर हे अमृत नीट होणं ही जी कन्सेप्ट आहे ही त्या कुंभमेळ्यात आम्हाला त्याची काही गरजच नाही आहे त्या कुंभमेळ्याची. कारण हे अमृत आहे ते आमच्या चोखोबांनी नीट केलंय, म्हणून ते सगळं आज तुम्ही कुंभमेळा वगैरे काय काय गोष्टी करताय ते आहे. तर ही आमची बंडखोरी आहे, ती निश्चितपणे बुद्ध तत्वज्ञानातून आलेली आहे. ज्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नव्याने बुद्ध तत्वज्ञान मांडत होते, म्हणजे बुद्ध धम्म एक नव्याने मांडलेला बुद्ध धम्म नवयान आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेलं. त्याच वेळेस वारकरी परंपरा ही नव्याने मांडणारा एक महापुरुष या जगामध्ये त्याच वेळेस काम करत होता. त्यांचं नाव संत गाडगे बाबा. वारकरी तत्वज्ञान हे संतांना ज्या पद्धतीने अपेक्षित आहे, अभिप्रेत आहे, त्या पद्धतीने त्यांची मांडणी करणारा महान तत्वचिंतक म्हणजे गाडगे बाबा. कीर्तन कसं असायला पाहिजे त्याचा आदर्श उभं करणारं वारकरी कीर्तन असं असायला पाहिजे, संत असं असायला पाहिजे, संतांचं वागणं असं असायला पाहिजे, संतांचं वैराग्य असं असायला पाहिजे, त्याचा आदर्श उभा करणारा महान तत्वचिंतक संत तर आहेच, पण महान विचारवंत महान तत्वज्ञानी म्हणजे गाडगे बाबा आहे. हे आपण समजून घ्यायला पाहिजे. हे जर आपण समजून घेतलं नाही तर आपल्याला वारकरी परंपरा काय आहे ती कळणार नाही.
पण असं आहे की आपल्याला गाडगे बाबांचं काहीच साहित्य आपल्याकडे उपलब्ध नाही. कारण तो शिक्षण न घेतलेला माणूस साधा गावोगाव कीर्तन करत होता. ती कोणी उतरवून घेतली नाहीत, लिहिली नाहीत, काही नाही आपल्याकडे. आपल्याकडे फक्त एक वांद्र्याच्या पोलीस स्टेशनासमोर केलेलं त्यांचं कीर्तन रेकॉर्ड आहे. आणि त्या कीर्तनामध्ये तो महापुरुष वारकरी संप्रदायाचं नवसर्जन करणारा तत्वचिंतक, विचारवंत, संत संत गाडगे बाबा, त्या कीर्तनामध्ये देव कुठे आहे, जर देव कुठे आहे ते बघायचं असेल तर आमचा गांधी बाबा बघा. देव कुठे बघायचं असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, तो देव आहे, असं जेव्हा सांगतो तेव्हा वारकरी संप्रदाय आणि बुद्ध तत्वज्ञान याच्यातलं ऋणानुबंध काही वेगळ्या पद्धतीने सांगायची गरज उरत नाही. एवढं बोलतो आणि थांबतो. आलोक जत्राटकरांनी ही मांडणी करण्याची संधी मला दिली, याच्याबद्दल मी त्यांचा कृतज्ञ आहे. काही जर चुकलं माकलं असेल तर मला माफ करावं. त्याच्यातलं जे काही चांगलं आहे ते घ्यावं. आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, हे संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकांची. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्यामुखी निधान पांडुरंग. अशी प्रार्थना, नामदेवांची प्रार्थना विठ्ठलाच्या चरणी, बुद्धदेवाच्या चरणी अर्पण करून मी माझं आजचं भाषण थांबवतो. धन्यवाद. मित्रहो, हे होते ज्येष्ठ पत्रकार संपादक सचिन परब, ज्यांनी वारकरी संप्रदाय आणि त्याच्यावरील बौद्ध तत्वज्ञानाचा प्रभाव या अनुषंगानं खूप विस्तृत आणि अत्यंत चिकित्सक स्वरूपाचा वेध घेतला. आणि मला खात्री आहे की त्यांची ही मांडणी आपल्याला निश्चितपणानं आवडलेली असणार. आणि खूप वेगळ्या स्वरूपाची माहिती या व्याख्यानातून आपल्यासमोर आलेली आहे. बरीचशी माहिती आम्हाला सुद्धा खूप नवीन अशी होती. आणि हाच तर या व्याख्यानमालेचा आमचा हेतू आहे की बुद्ध आणि त्याचं तत्वज्ञान याचं सर्वस्पर्शीपण यातून, या व्याख्यानातून, याच्या मांडणीतून आपल्यासमोर यावं. आणि बुद्ध आणि हा भारत, या भारतातला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माणूस यांना पुन्हा नव्यानं जोडण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. आणि अशा या मांडणीमधून त्या आमच्या या अपेक्षेला, आमच्या या उपक्रमाला यश निश्चितपणाने मिळत आहे, अशी माझी भावना आहे. तर मित्रहो, अशाच काही मान्यवरांना घेऊन आपण आणखीही काही दिवस या व्याख्यानमालेअंतर्गत भेटणार आहोत. आलोकशाही प्रस्तुत बुद्ध जयंती ऑनलाईन व्याख्यानमाला महोत्सवामध्ये आपण परत भेटूयातच. आपल्याला ही व्याख्यानमाला आवडली असेल तर आपण निश्चितपणाने या वाहिनीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.